आणि यावर्षीचा मदर्स डे तर खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी. बॉल्स आहेत ना असे खाली, मी पटकन घशात गेल्यासारखं वाटलं. नसल्या तर मी वेळीच होईल. अक्षरशः जिभेला चटका लागला, ओठाला चटका लागला, पोटाला चटका लागला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनादर व्लॉग. तसं तर वेलकम तुम्ही मला केलं पाहिजेत, कारण मी ऑलमोस्ट एका महिन्यानंतर हा व्लॉग अपलोड करणार आहे. सो आज काही स्पेशल आहे, आज आहे मदर्स डे. सो मी आणि माझी बहीण माझ्या आईला मदर्स डे सेलिब्रेट करायला घेऊन आलो आहोत. आणि कुठे आलो आहोत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. बाय द वे, मी या व्लॉगमध्ये माझ्या मम्मीला मदर्स डेसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार आहे. सरप्राईज असणार आहे ते, थोडंसं इमोशनल आणि खूप जास्त थॉटफुल सरप्राईज आहे. अँड आय होप शी वुड लव्ह दिस गिफ्ट. आता हे गिफ्ट काय असणार आहे हे बघण्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा. आणि मदर्स डे सेलिब्रेट करायला मी तिच्या खूप जास्त फेवरेट प्लेसला घेऊन आली आहे. आता ही प्लेस जी आहे ते तिने कधी एक्सप्लोअर केली नाही आहे. ठाण्यामध्ये न्यू कॅफे ओपन झालं आहे. सो तिथे तिला ॲक्च्युली ती खूप जास्त, जरी ती मम्मी असली तरी ती खूप जास्त फूडी आहे. जे आपल्या जेंजी लोकांना आवडतं फास्ट फूड, ते तिला खूप जास्त आवडतं. तर म्हटलं की चला तिला टेस्ट करायला घेऊन येऊयात. लेट्स सी. हा काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहे, हे आपलं रॅन्डम व्लॉग आहे. जस्ट टू रेकॉर्ड अँड जस्ट टू होल्ड दोज मेमरीज टुगेदर, म्हणून हा व्लॉग असणार आहे. लेट मी शो यू गाईज मी कुठे आली आहे. आपलं ॲपेटाईट मोमोज ठाण्याचं स्टेशनच्या खूप जास्त जवळ आहे. आणि तिकडेच आहे रावडी मोमो कॅफे. ठीक आहे, एक्झॅक्ट समोर. कॅन्टोनीज तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपलं कॉलेज डेज कॅन्टोनीज आणि ॲपेटाईटलाच गेलेत. सो रावडी मोमो कॅफे म्हणून एक कॅफे नवीनच ओपन झालं आहे, जितकं मला माहिती आहे. आणि अनफॉर्च्युनेटली माझा माईक बंद पडला आहे आजच्या दिवशीच. तर मला यूट्यूब ब्लॉगमध्ये असं माईक वगैरे लावून असा चांगला क्लिअर आवाज येत असेल की नाही, आय एम नॉट शुअर, बट आय ट्राय माय बेस्ट टू गिव्ह यू द बेस्ट एक्सपिरियन्स. तर स्टे ट्यून्ड. आणि सरप्राईज काय असेल आणि आम्ही आजचं सेलिब्रेट कसं करतोय मदर्स डे ते बघूयात. आणि माझी मम्मी इथे पण मूवीज घेऊन बसली आहे. तर माझी मम्मी आणि माझी बहीण सलोनी. तर आज मम्मी मदर्स डे आहे, तर तुला काय सांगायचं आहे? आणि मदर्स डे तर छान वाटतं. कधी कधी असं वाटतं की मला देवाच्या कृपेने तुमच्यासारख्या दोन छान गोड मुली मिळाल्यात, म्हणून तुमच्यावरती खूप चिडचिड करते. थोडंसं मला म्हणजे थोडी कामाच्या गडबडीत टेन्शनमध्ये असते, तेव्हा मला खूप रागावते मी तुमच्यावरती. तुम्हाला अजूनही शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. आणि आता मला असं वाटायला लागलं की आता तुम्ही मोठ्या झाल्या आहात, आता मी तुम्हाला जास्त इंटरफिअर नाही करायला पाहिजे सारखं सारखं असं. आणि तुम्ही तुमच्या जबाबदारीने वागायला पाहिजे, एवढंच मला वाटतं. मी जस्ट लिटरली इकडे कॅमेरामध्ये बघून बोलली आहे सगळंच्या सगळं, जसं की ती आमच्याशी बोलते कॅमेरामध्ये. तसं सगळं मम्मी त्याच्यामध्ये कॅमेरामध्ये बघून बोलली आहे. तुला काय वाटतंय सलोनी? मला चांगलं वाटतंय की मम्मी आता जरा शांत आहे, नाहीतर ती सारखी चिडचिड करत असते. बोलते की तिला अजून काही बोलायचं तर असं काही नाहीये की मला ना सगळं माझ्या मनासारखं माझ्याप्रमाणेच व्हावं असं. मी खूप पर्टिक्युलर आहे की माझ्यासारखंच सगळं तुम्ही करा, जे काय कराल ते असं. त्यामुळे मी जास्त तुम्हाला तुमच्या मागे लागते सारखी सारखी असं. आता प्रत्येकाची अशी करण्याची, काही काम करण्याची वगैरे पद्धत वेगवेगळी असते, पण मला असं वाटतं माझ्या अंडर तुम्ही तयार व्हायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे करत असते, सारखी बोलत असते. असं नाही तसंच झालं पाहिजे, असं नाही तसंच केलं पाहिजे असं. यांच्याकडे ना खूप जास्त वाईड मेन्यू, जसं मी मगाशी सांगितलं ना, म्हणजे हे सूपवाले मोमोज पण आहेत, झोल मोमोज ज्याला आपण बोलतो. आणि आम्ही ह्याच्यातलं खूप काही व्हरायटी ट्राय करणार आहे. हे बोबा ट्री, बबल टी बोलतात ते पण, आणि सिझलिंग ब्राउनी पण. आता ऑलरेडी त्यांना ऑर्डर ते दिली आम्ही, तर बघूयात मम्मीला आवडतंय का, कारण तिला तसं पण खूप गोष्टी आवडतात. मला काय आताच्या हिशोबाने म्हणजे आताच्या जनरेशनच्या जे काही फास्ट फूड वगैरे आहे, स्ट्रीट फूड, फास्ट फूड मला असं आवडतं, वेगवेगळ्या टेस्ट असं. त्यामुळे मला खूप छान वाटतंय श्रावणीच्या निमित्ताने मी इथे आली आहे असं. मम्मी असं रिपोर्टर आहे असं का बोलते मला अजिबात नाही कळत. कैमरामैन कामिल यूसुफ के साथ चांद नवाब, इंडस न्यूज, कराची. म्हणजे एकदम सलग बोलतच जाते. आणि मम्मी नेहमी बोलते कॅमेऱ्यासमोर, आणि मम्मी युजली नाही बोलत, म्हणून गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. म्हणजे रिपोर्टर टाईप. पण ठीक आहे, तिला आवडतंय, ती तशीच बघत बसली आहे मला असं, जसं की तिथे फोन चालू आहे, फोटो चालू आहे, जसं की. बोल, सवय नाही आहे ना मला अशी कॅमेरा फेस करण्याची, त्यामुळे थोडंसं हे होतंय माझं असं. पण तुला आवडतं. कोणीतरी जसं माझी मुलाखत घेते तसं अशी मी बोलते, मला समजतं.
पण मला कॅमेऱ्याची सवय नाहीये, सेल्फी सुद्धा नाही काढता येत मला, म्हणजे मी कधी ट्राय नाही केलं सेल्फी काढण्यासाठी. मग तू माझ्याशी बोल, तू त्यांच्याशी बोलण्यापेक्षा माझ्याशी बोल, चालेल. माहिती आहे मला हे सगळं. आता आमच्याकडे काहीतरी सरप्राईज गिफ्ट आहे मम्मीला द्यायला, तर बघूया मम्मीला काय वाटतंय त्या सरप्राईज गिफ्ट बद्दल आणि मम्मीला आवडतंय का. वेट, दाखवते. हे बॅग मध्ये, ज्याच्यामध्ये मम्मीनी पाण्याची बॉटल आणली आहे, त्याच्यामध्येच आपण तिला गिफ्ट आणलंय. हे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या गिफ्ट बद्दल थोडंसं, तर ते गिफ्ट मम्मीला कसं वाटतंय ते बघू. हे आहे गिफ्ट, बघ जरा तुला कसं वाटतंय. मागे मागे हे असं आहे. तिला रडायला बघून आम्हाला पण कसं तरी वाटतंय. एकतर तिला सर्दी झाली आहे, त्याच्यात तिला ते बघून इमोशनल वाटतंय. आता ते गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर. आवडलं का? खरंच अशा माझ्या मुली माझ्यासाठी एवढं करतात ना, आता रोजच्या व्यवहारामध्ये मी नाही एवढं लक्षात येत माझ्या, पण एक खूप छान मुवमेंट आहेत माझ्या आयुष्यात, मी असं जपून ठेवायचं. आणि मम्मीनी आम्हाला दोघींना पण रडवलंय इकडे येऊन उगाचच. पण मी तुला बोलले की मम्मी रडवेल, आणि मम्मी रडेल पण. मेकअप केला. हा दाखव काय आहे? ते माझे लग्नाच्या आधीचे फोटो आहेत. सलोनीच्या वाढदिवसाला आम्ही दोन की 3 वर्षापूर्वी आम्ही हो. काढलेले. ते आम्ही मुंबईला फिरायला गेलेलो तेव्हा काढलेला फोटो आहे. काय लिहिलंय ते नंतर वाच तू. नंतर वाचते मी. हे कशाला केलं असं. अगं असंच आहे ते. त्या माझ्या आयुष्यातल्या खूप मोठ्या आठवणी येते ज्या मी मला जपून ठेवायला. हा आमचा जादू आहे, हा आमचा मोदक आहे. आणि आपली काळी पण आणि पांढरी पण आहे ही. ही आमची आणि आपली ही बघ काळी बघ ही ही आमची सर्वात आधीची सर्वात पहिली मांजर आहे आमची. हे सगळे आमचे फॅमिली मेंबर आहेत. हे आम्ही खूप जीव लावलेला त्यांना आणि लावतो अजून. वाच आता. मी वाचलं तरी मला काय सगळ्याचा अर्थ नाही कळणार एवढा. हे बघ, ह्याच्यावर काय लिहिलंय. बिंग अ मदर यू हॅव लेफ्ट ऑल युअर ड्रीम्स असाइड अँड ऑलवेज चोज युअर फॅमिली. वी वुड लव टू बी युअर मदर इन द नेक्स्ट बर्थ अँड ट्राय टू गिव्ह एव्हरीथिंग यू हॅव गिव्ह अस. यू हॅव ऑलवेज बीन अ ट्रू ब्युटी फॉर अस. ठीक आहे, म्हणजे हा जो मेसेज आहे त्याचं म्हणणं असं आहे की तू तुझ्या सगळे स्वप्न वगैरे, तर तुझ्या किती इच्छा वगैरे होत्या, तू किती छान दिसायची, तर तू ते सगळं सोडून तू तुझ्या फॅमिलीला फर्स्ट प्रेफरन्स दिला. ठीक आहे, तर आम्ही पण असं पुढच्या जन्मी तुझी आई बनून तुला तेवढं सगळं देऊ शकू अशी आमची इच्छा आहे. असं तर असं आहे ते. ठीक आहे, तर ह्याच्या आणि तू खूप जास्त सुंदर दिसतेस. मला अजून पण लोक मेसेज करतात की तुझ्यापेक्षा, आज पण मला बोलले एक माझी फ्रेंड की तुझ्यापेक्षा ती मम्मी खूप सुंदर दिसते वगैरे. तर ती अशी खूप जास्त सुंदर दिसायची, तर आता पण दिसते, पण ते स्वतःच ती ठीक आहे. आता दुसरा फोटो आहे मम्मीचा आणि माझा. हा खूप मस्त वाटतो ना. हे बघ ह्याच्यामध्ये किती क्यूट वाटतंय ते सगळं. ह्याच्यामध्ये फक्त हॅपी मदर्स डे लिहिलंय. मी किती महिन्यांची असेल ह्याच्यामध्ये तरी? मी 7-8 महिन्यांची होती. संक्रांतीला काढलेला तुझ्या पहिल्या संक्रांतीला. हा माझा पहिला संक्रांतीचा फोटो आहे. आणि हा सलोनी आणि मम्मीचा फोटो आहे, ज्याच्यामध्ये सलोनीने मस्तपैकी साधना कट केलेला जबरदस्ती रडून रडून. आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे की आय मे नॉट से इट ॲज मच बट यू आर द बेस्ट मदर समवन कुड हॅव आस्क्ड फॉर. हे सलोनी याला असं बोलायचं आहे की मी असं बोलत नाही, बट तू खूप चांगली मम्मी आहेस माझी, असं तिला बोलायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हे वालं थर्ड पेज, ज्याच्यामध्ये आमचा फॅमिली फोटो आहे. तर वी रेअरली टेक फॅमिली पिक्चर्स पप्पांसोबत वगैरे. तर त्याच्यामध्ये आहे की यू आर नॉट जस्ट अ पार्ट ऑफ आवर फॅमिली बट यू आर द पिलर दॅट होल्ड्स अस ऑल टुगेदर. म्हणजे तू फक्त, म्हणजे तूच इम्पॉर्टंट आहे मेन फॅमिलीमध्ये, कारण तू नसणार तर काहीच नाही. म्हणजे असं फक्त कामाचंच नाही, बट ओव्हरऑल. आणि हा वाला फोटो आहे आम्ही सलोनीच्या बड्डेला घेतलेला, क्लिक केलेला हा वाला फोटो. आणि याच्यामध्ये आहे की यू आर द वन हू हेल्प्ड अस टू कुक फॉर अस. म्हणजे की तू आम्हाला स्वतःसाठी जेवण बनवायला शिकवलंस. आणि टू वर्क हार्ड टू नेव्हर गिव्ह अप. म्हणजे
बेसिकली याचं हेच आहे की तू आम्हाला जेवण बनवायला पण शिकवलंस आणि स्वतःसाठी कमवायला पण शिकवलंस अशा वेळेमध्ये. ठीक आहे, तर हा आमचा तिघींचा फोटो आहे. आणि नंतर आहे हा आमचा असाच एक रॅन्डम काढलेला फोटो, त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी ब्लीच का काहीतरी लावलेलं असं फेस पॅक लावलेला. त्याच्यामध्ये असं आहे की फ्रॉम यू डुईंग स्किन केअर टू अस अँड नाव वी आर डुईंग स्किन केअर टू यू. म्हणजे की तू पहिला आम्हाला सगळं लाव हे ते वगैरे करायचं आणि आता आम्ही तुला काय काय गोष्टी नवीन इंट्रोड्यूस करतो. तर बाय द वे माझी मम्मी पण म्हणजे तिने पण ब्युटी पार्लरचा मेकअपचा वगैरे खूप म्हणजे कोर्स वगैरे केलेला. ही अनादर थिंग आहे की तिने ते कंटिन्यू नाही केलं जस्ट टू टेक केअर ऑफ हर फॅमिली. पण तरी पण हे खूप छान आमच्यासाठी आठवण आहे हा फोटो. आणि अजून एक माझा आणि मम्मीचा आहे, हा लहानपणीचा पण फोटो आम्ही रिक्रिएट केलेला. त्याच्यामध्ये मी माझ्या मम्मीला पप्पी देते असं. त्याच्यामध्ये असं आहे की ग्रोईंग अप आय ऑलवेज वॉन्टेड टू बी लाईक यू, लुक ॲट मी नाव आय एम जस्ट युअर रेप्लिका. म्हणजे मला पहिल्यापासून असं तुझ्यासारखं, तर आता खूप मला असं लोक बोलतो की तू तुझ्या मम्मीसारखीच दिसते वगैरे. मम्मी हा तसं सो ते आहे. आणि हा लास्टचा फोटो आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की आधी माझ्या मम्मीला असं काही प्राण्यांचं किंवा आम्हाला एवढं काही नव्हतं. बट हा सलोनी बोलते ती बोल माझ्यामुळे म्हणजे सलोनीच मुळे खरं सलोनीमुळेच आहे. तर आम्हाला कधी असं वाटलं नव्हतं की कुठल्या प्राण्यांना आपण सांभाळावं वगैरे असं. सलोनीला लहानपणापासून मांजरींची आवड होती, मग त्याच्यामुळे आम्हाला पण त्यांच्याबद्दल जरा म्हणजे असं त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं, त्यांची काळजी वाटायला लागली असं. तर तशा पद्धतीने आमच्या घरी मांजरी आल्या 1, 2, 3. आता जे पेट पॅरेंट असते त्यांना माहिती आहे की यू नेवर कम्प्लीट युअर फॅमिली विदाउट युअर पेट्स. तर तसं काहीच आहे आमचं पण. आणि माझ्या मम्मीला पण खूप आवडतात. आता सध्याचा लाडका काय बोलतात त्याला, करंट फेवरेट मोदक आहे मम्मीचा आता सध्या. तर आम्ही सगळं असं मी विचार केला की हा एक ग्रीटिंग बनवावं, ग्रीटिंग मॅगझिन आहे ते, ग्रीटिंग टाईप. तर असं काहीसं आहे. आणि हे बाय द वे पूर्ण मी काल संध्याकाळी बनवलं ChatGPT वरनं सगळं असं डिझाईन वगैरे बनवून. तर हे बघ ह्याच्यामध्ये किती क्यूट वगैरे दाखवलंय ना सगळं असं मिनिएचर टाईप. मला दोघींना पण खूप थँक्यू सो मच. खूप छान वे आहे एखाद्याला, म्हणजे असं फक्त काही वेगळं आता मला वाटलेलं पण तुला सगळं आतापर्यंत गिफ्ट करून झालंय. बस तू सलोनी थांब दे फोन माझ्याकडे. स्वामीन ते करत खूप मनापासून, म्हणजे मला मी कधी पण असं वाटलं ना मला ते, म्हणजे वाटलं म्हणजे नेहमीच वाटत असतं. असं ते नुसतं बोलायचं म्हणून बोलते असं नाहीये. त्यांना कधी कधी असं वाटत असेल आपली मम्मीला काय आपल्याबद्दल प्रेम नाहीये, रागावते, चिडचिड करते वगैरे. पण मला माहिती त्या माझ्या जीव की प्राण आहेत म्हणून. दोघींपैकी एक जण जरी घरात नसली ना तरी मला असं बेचैनी नसल्या तर मी वेळीच होईल अक्षरशः. तो वाटतं कधी कधी. अगं रडते कशाला, रडू नको एवढं, राहू दे आता झालं. श्रावणीने मला याच्या आधी पण एक गिफ्ट दिलेलं, FM रेडिओ. मला गाणी ऐकायची आवड आहे म्हणून. तर ते सुद्धा आता मला वाटतं जवळजवळ 7 वर्ष तरी कदाचित झाली असतील. पण ते तेव्हा सुद्धा तिने मला असंच लिहून दिलेलं, असं कार्ड पेपरवर छानपैकी. ते पण मी अजूनही जपून ठेवले. सलोनी लहान होती तेव्हा, तिला काय एवढं म्हणजे समजत नव्हतं. सलोनी पण जेव्हा जॉब करायला लागेल तेव्हा सलोनी पण मला असं काहीतरी गिफ्ट देईल. मी तर देईलच त्यांना, असं नाही. पण मला आता त्यांची चॉईस वेगळी झाली. आता मला काय त्याचं आता नवीन जनरेशनच्या हिशोबाने मला काही समजत नाही आता काय गिफ्ट करावं असं. आणि साडी मला श्रावणीने गिफ्ट केलेली 2 वर्षांपूर्वी, जी मी दिवाळीला माझ्या बर्थडेला सरप्राईज गिफ्ट होती. ही पण ती सुद्धा मी या बर्थडेला माझ्या त्या साडीची घडी मोडली. आता तर ऑर्डर आली आहे. आता आपली ऑर्डर तर आली आहे. मम्मी तूच आता ही ऑर्डर दाखव, ठीक आहे? हां दाखव. नाव नाही माहिती मला पण ह्याचं. शंघाई ड्रॅगन मोमोज, ठीक आहे सांग. शंघाई ड्रॅगन मोमोज आहे. हां आणि हे चिकन विंग आहे. राईट, हे पेरी पेरी चिकन विंग्स आहेत. पेरी चिकन विंग ते माझे खूप फेवरेट आहेत. मी ट्राय करते फर्स्ट टाइम, पण मला चिकन लेग पीस खूप आवडतातच. आता हे आहे, आणि हे मोमोज आहेत. हां स्टीम मोमोज आहेत हे. येस. छान आहे, टेस्टी आहे, मस्त मस्त आहे. 32 सुंदर आहेत हे हां चिकन मोमोज. येस. मला खूप आवडले. आता त्याच्यानंतर हे आहे व्हेज आहे, ठीक आहे? हे पण टेस्ट कर. वाह क्या एक्टिंग कर रहा है.
एकदम असं मच्छी फ्राय खाल्ल्यासारखं वाटते खरंच छान लागतंय आंबट मला अशा टेस्ट आवडतात मला हा ना, हे जास्त म्हणजे आवडलं. हे जी ग्रेव्ही आहे ना त्याची मस्त अशी आंबट गोड आहे. खूप मस्त वास आहे. मम्मीला बघून मला भूक लागते. मी एकतर खाऊन आता बघू का येस, आता हे काय सांग, हे चिकन विंग्स आहेत. चिकन विंग्स आहे ते राईट. आता हे पण खूप पूर्ण नको खाऊस मम्मी, आपल्याला नाही व्हिडिओ का? काढायचा नंतर खा. येस. छान आहे आवडलं. टेस्टी आहे मस्तच आहे. तर आता आली आहे याची बारी. ड्रिंक आणा, ड्रिंक लाया जाय ना. बोबाटी आहे मस्त, खाली बोबा आहेत आणि सलोनी बोल तोंडात काय. जाऊ दे, मला वाटलं व्हिडिओ स्टार्ट नाहीये. बोल. मम्मीला सांगत होती पटकन ते बोबा तोंडात गेल्यावर असं टचकन हे नको करू म्हणजे ती फर्स्ट टाइम बोबा हा. ट्राय करते. मी पण पहिल्यांदा ट्राय करते, मी कधी केलं नाही. हा, मिक्स कर मस्तपैकी आणि हातात घे आणि नीट हातात घे आणि पी. वेगळंच लागलं. चिकन ते बॉल्स आहेत ना असे खाली, ते पटकन गळ्यात म्हणजे असे घशात गेल्यासारखं वाटलं. त्या जास्त काय सगळ्यात आवडलं जास्त मला तुला? हे मोमोज आवडले, शांघाई मोमोज. शांघाई मोमोज. आता मस्तपैकी मम्मी चालू झाली आहे. खा, एन्जॉय. कसं वाटतंय? खूपच मस्त आहे. ते टाकायचं कशामध्ये प्रत्येक वेळेला कॅमेरा पुढे बघते. तर मला थोडी माहिती. इथे आलात तर हे वाले मोमोज आमचे पर्सनल फेवरेट झालेत. खूप मस्त असं चटपटा फ्लेवर आहे ह्याचा आणि बाकी चिकन वगैरे तर खूपच छान आहे. मला आवडलं. आता आपली ब्राउनी पण आली आहे, सिझलिंग ब्राउनी. शी स्टील नॉट डन विथ हर चिकन भाई. आणि आता ब्राउनी. फर्स्ट टाइम खाते, मला माहित नाही काय असतं ते, पहिल्यांदा ट्राय करते. गरम नाही ना लागणार. अरे नाही का. मस्त असं खाली केक वर आईस्क्रीम, चॉकलेट बॉल्स वगैरे छान लागते. मी फक्त हे आईस्क्रीम घेत होते तर त्यांनी तुम्हाला हे पण बघ अगं चुकून लागलं ते. आम्ही तिसऱ्यांदा चटका लागलाय. सिझलिंग ब्राउनी बाई मागात पडेल जर मम्मीची जीभच भाजली तर. जिभेला चटका लागला, ओठाला चटका लागला, पोटाला चटका लागला. चटकेवाली ब्राउनी असं नाव दिलंय. चटकेवाली ब्राउनी, सिझलिंग ब्राउनी. खायला गेलो ना तर हे खायचं ना, मम्मीला बोलायचं मम्मी ब्राउनी खायची म्हणजे काय आपण बोलायचं मम्मी चटकेवाली ब्राउनी. मग तिला कळेल. अननस गेलं सगळं जोडून. त्याच्यासाठीच असतं मम्मी ते. हो म्हणजे खायसाठी नसतं. मग हे अननस खायचंय का? नाही विचारते मी. त्या खालचं अननस आहे ते एक बेस म्हणून ठेवला असेल ना मम्मी. भाजलेलं अननस विथ चॉकलेट. दिसतंय का तिथे बघू. ते काढ ना, तिला हेल्प कर ना अगं. काढलं मम्मी. फायनली निघालं. आता मम्मी ट्राय करणार आहे अननस विथ चॉकलेट. थांबते जरा नाही तर परत चटका लागेल. असं डेडली कॉम्बिनेशन आहे. पायनॅपल विथ चॉकलेट. जे ब्राउनीच्या खाली पायनॅपल ठेवतात ना बेसला, तो तिला खायचा आहे ब्राउनी खाऊन झाल्यानंतर. बघू दे आता मला ते कसं लागतंय तिला. मी एक फक्त ट्राय करत होती की बाबा भाजलेलं अननस कसं लागेल असेल, तर म्हणून मी With chocolate. विथ चॉकलेट. आंबट गरम. आता तू हे खाणार आहेस मम्मी? सगळं नाही खाते ग. सगळं नाही खाते ग. म्हणजे हे खाऊ शकतात का लोक? खाऊ शकतात ज्यांना आवडेल ते खाऊ शकतात. नक्की ट्राय करायला हरकत नाही. अच्छा, हे पूर्ण संपवण्यासारखं आहे का पण? पूर्ण संपवण्यासारखं मला तरी नाही वाटत आहे, कारण माझं पोट ऑलरेडी भरलेलं. नाही, बट तुला जर हे दिलं असतं असंच, असं हे रेसिपी टाईप दिलं असतं तर तू रेसिपी टाईप दिलं असतं तर मी नाही खाल्लं असतं. नाही मी खाल्लं. फक्त एक ट्रायलसाठी म्हणून मी बघते. तर आता अशा प्रकारे आमचं सगळं असं काय बोलतात त्याला, मदर्स डे साजरा झालेला. हा मदर्स डे साजरा झालाय. आता माझी मम्मी टेक ओव्हर करते. तर सांग काय वाटतं आणि ओव्हरऑल? यांच्यामुळे या माझ्या 2 मुलींमुळे मला मदर्स डे म्हणजे यांनी मला खूप छान साजरा केला. त्या खूप काळजी घेतात माझी, खूप माझ्या बाबतीत विचार करतात. मी रडत नाही आता. तू रिव्ह्यू सांगतेस, आमचा रिव्ह्यू सांगतेस. जेवणाचा रिव्ह्यू सांगितला नाही तर तू आमच्या दोघींचा पण सांगतेस. नाही, जेवण तर खूपच छान होतं, टेस्टी होतं मस्त. तर हा व्लॉग आता आम्ही इथेच संपवतोय. हा ओव्हरऑल छोटासा व्लॉग होता आमच्या मेमरीजसाठी. आणि कसं आहे ना की असं लोकांना हा क्षण तर मी आयुष्यभर लक्षात ठेवला.
म्हणजे लोकांना दाखवण्यापेक्षा आपण आपल्या फॅमिलीचे ब्लॉग्स युजली नंतर बघतो. लाईक वी गो बॅक टू दोज मेमरीज की असं झालेलं, मग किती छान वाटतं ना स्वतःला स्क्रीनवर बघायला. ह्या एक आठवणी असतात हा पुढच्या So, आयुष्यासाठी. अशा ह्याच्यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवला. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि टू इच अँड एव्हरी मदर आउट देअर हॅपी मदर्स डे. तू पण बोल. हॅपी मदर्स डे मम्मी. थँक्यू. मी बोलली बाकीच्या मदर्स तर बोलते हॅपी मदर्स डे. ठीक आहे, चालेल, चला बाय. असेच थोडे असे छोटे काही आपल्या क्षण, हा बरोबर, आपल्या आयुष्यातले क्षण त्याचे आपण ब्लॉग्स बनवतच राहूयात. आणि टिल देन बाय. बाय.